ठाणे ग्रामीण पोलीस व CAWSE फाउंडेशनचा बालसुरक्षा जनजागृती अभियानाला प्रारंभ। ठाणे ग्रामीण पोलीस व CAWSE चाइल्ड अँड विमेन सेफ्टी एंडेव्हर कॉज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील बालसुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ ठाणे येथील पोलीस आयुक्त कार्यालयातील वित्तक हॉल येथे झाला। या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, नगरसेवक विनोद कदम, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। कॉन्ज फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. कल्पना मोरे यांनी POCSO कायदा व बालसुरक्षा ॲड. संध्या जाधव यांनी कायदेशीर बाबी, जितेश मोरे यांनी बालसंरक्षणासाठी सामूहिक जबाबदारी, तर रुद्र मोरे यांनी सायबर सुरक्षा व ऑनलाईन ग्रूमिंगविषयी मार्गदर्शन केले। उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस काका, दीदी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। ग्रामीण भागातील प्रत्येक बालक सुरक्षित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। ठाणे ग्रामीण पोलिसांच्याकडे आधी सुद्धा पोलीस काका आणि पोलीस दीदी ही संकल्पना अतिशय यशस्वीपणे राबवत आहोत, परंतु त्यामध्ये जी नव्या बदलती परिस्थिती आहे त्यामध्ये आमचे जे काही स्टाफ आहे त्यांना पोलीस काका पोलीस दीदीच्या माध्यमाने लहान मुलांना जे लैंगिक अत्याचार होतात त्यामध्ये पुन्हा काय जे काही घटक आहेत त्याच्या बाबतीत व्यवस्थितपणे अजून कसं आपल्याला शाळा व कॉलेजेसमध्ये मुलांशी कनेक्ट करता येईल त्या बाबतीत हा वर्कशॉप आम्ही घेत आहोत आणि मला 100% खात्री आहे की त्याचे चांगलेच परिणाम। माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीणमध्ये अजून तरी हे नाहीये, परंतु मला 100% खात्री आहे की ही जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये यापुढे त्याचा चांगलाच परिणाम। शाळा हो, हे जी आमचे स्टाफ आहे हे स्टाफ शाळा कॉलेजेसमध्ये वारंवार जाऊन तिथं गुड टच बॅड टच असेल, सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत असेल, सायबर बुलिंगच्या बाबतीत असेल, इंटरनेट क्राईमच्या बाबतीत असतील, त्याचबरोबर सर्वसाधारण ट्रॅफिक रूल्स, त्यानंतर रस्त्यावर चालताना खबरदारी, या सर्व प्रकारचे एक सर्वंकष आपण वर्कशॉप घेत असतो। परंतु या वर्कशॉपच्या माध्यमाने आम्ही विशेष करून लहान मुलांवर जे लैंगिक अत्याचार होतात त्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। गेली 3 वर्ष आपण हा उपक्रम राबवतो आहोत आणि या उपक्रमामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे या सरांनी खूप छान सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यानेच आम्ही 1.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो। आता तोच उपक्रम आपले नवीन आलेले जे ग्रामीणचे SP सर आहेत डॉक्टर श्री विनयकुमार राठोड सर यांनीही अप्रिशिएट केलेलं आहे आणि कोलॅबोरेशनमध्ये ग्रामीणमध्ये काम करूया असं ठरवलेलं आहे। तर या उपक्रमामधून ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जसे त्यांचं फक्त शिक्षण नाही तर त्यांचं ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती आपण घेणार आहोत, स्किल डेव्हलपमेंट घेणार आहोत, त्यांची सुरक्षा कुठूनही कॉम्प्लिमेंटली असं त्यांना कुठे कॉम्प्लिकेटेड वाटतंय का, काही गोष्टी आहेत का अशा ज्या ते शेअर करू शकत नाही आहेत इतर ठिकाणी किंवा पोलिसांकडे जाऊ शकत नाही, असे काही जेव्हा प्रॉब्लेम दिसले त्यावेळेला आम्ही सरांना ही विषय सांगितलेले आहेत की असा प्रॉब्लेम होतो आहे ग्रामीण भागामध्ये, त्यावेळेला त्यांनी आपल्याला अगदी मोठ्या मनाने कोलॅबोरेशन ॲक्सेप्ट केलेलं आहे। विचार तर असा आहे की प्रत्येक मोठ्या नंबर ऑफ स्टुडंट जिकडे जास्त आहे त्या शाळांमधून कॉलेजेसमधून पहिलं जायचं आहे आणि नंतर एक मोठा कार्यक्रम जसं शिबिर असेल तेव्हा ते शिबिरला आयोजित करून छोट्या पाड्यातली गावखेड्यातली जी विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत त्यांच्यासाठी एक कॅम्प आपण करायचा आहे।